सर्व शेतकऱ्यांना मित्रांनो अत्यंत तातडीचा मेसेज आहे। आज आहे 12 मे 2024 मित्रांनो, पुढील 3 ते 4 तासांमध्ये राज्यामध्ये 10 जिल्ह्यामध्ये मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। काही जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट देखील पाहायला मिळणार आहे। ढगफुटी सदृश्य पाऊस पाहायला मिळणार आहे। तर 10 जिल्हे कोणते आहेत ते आपण व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ पाहत आहेत परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत, आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक देखील करा, नक्की करा। तर या ठिकाणी सर्वात जास्त धोका आपल्याला पश्चिम महाराष्ट्रात पाहायला मिळतोय। सांगली, सातारा, कोल्हापूर या तीनही जिल्ह्यामध्ये पुढील 3 ते 4 तासामध्ये वादळी वाऱ्यासह भयंकर ढगफुटी सदृश्य पाऊस पाहायला मिळणार आहे। काही प्रमाणात पाहायला मिळतोय। कराड, विटा, सांगली, कोल्हापूर, वडूज, पलटण या भागामध्ये आपल्याला ऑरेंज अलर्ट पाहायला मिळतोय। वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह या ठिकाणी आपल्याला भयंकर ढगफुटी सदृश्य पाऊस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय मित्रांनो। तसेच सातारा या ठिकाणी, बारामती, जेजुरी, पुणे, दौंड या भागामध्ये आपल्याला 3 ते 4 तासामध्ये मुसळधार स्वरूपाचा पावसाची शक्यता पाहायला मिळते। काल देखील पुण्यामध्ये काही भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस झाला होता। आज देखील पुणे भागामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता पाहायला मिळते। तसेच जुन्नर, नाशिक, इगतपुरी या भागामध्ये देखील आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे। तसेच अहमदनगर, बीड, सोलापूर, लातूर, धाराशिव या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला पुढील 3 ते 4 तासामध्ये या ठिकाणी सुद्धा अतिवृष्टी सदृश्य पाऊस पाहायला मिळणार आहे। करमाळा, बार्शी, परांडा या भागामध्ये आपल्याला वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह भयंकर पाऊस पाहायला मिळणार आहे। तसेच केज, बीड, चौसाळा, कळंब मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पावसाची शक्यता आपल्याला पुढील 3 ते 4 तासामध्ये पाहायला मिळत आहे। मित्रांनो, ही होती हवामानाविषयी छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।